नमस्कार मित्रहो. तर आज आम्ही पैठण या ठिकाणी संत एकनाथ महाराजांच्या समाधी दर्शनासाठी आलेलो आहोत. अगदी धोंड्याचा महिना आहे आणि या महिन्यामध्ये सर्वच लोक दर्शनासाठी येत असतात. आज प्रचंड गर्दी आहे, तर ते तुम्हाला सर्वच दर्शनसुद्धा देतो आणि गर्दीसुद्धा दाखवतो. तर हे पहा मित्रांनो, श्री संत एकनाथ महाराज समाधी मंदिर. तर मित्रांनो, धोंड्याचा महिना जो असतो तो 3 वर्षातून एकदा येतो. वर्षातील वाढीव महिना असं म्हटलं जातं, म्हणून त्याला अधिक मास असंही म्हटलं जातं. तर हा महिना अतिशय पवित्र असतो, म्हणून जास्तीत जास्त लोक देवदर्शनासाठी सुद्धा येतात. त्यामुळेच आम्हीसुद्धा पैठण या ठिकाणी देवदर्शनासाठी आलेलो आहोत. तर हे पहा, सर्व या ठिकाणी आज यात्रा भरली असं वाटतंय, एवढी भाविकांची गर्दी आहे दर्शनासाठी. एवढे भाविक या ठिकाणी आलेले आहेत. तर हे पहा, या ठिकाणी पूर्वीपासूनच प्रथा आहे. या ठिकाणी आले की गंध वगैरे लावतात, अष्टगंध. हे पहा, माझी मुलगी, माझी कन्या आणि माझी मिसेस, वहिनी, दादा सर्वांनीच या ठिकाणी गंध वगैरे लावलेला आहे आणि पुढील दर्शनासाठी आम्ही निघालेलो आहोत. हे पहा, या ठिकाणी अगदी यात्रा भरल्यासारखंच आहे. सर्व प्रकारचं साहित्य या ठिकाणी मिळतं आहे. पहा, माळकऱ्यांसाठी माळी, शंख वगैरे सर्वच आहे. पहा, अगदी यात्रा भरल्यासारखंच आहे. पैठण हे तीर्थक्षेत्र आहे आणि आज पहा प्रचंड गर्दी आहे. भाविक भक्तांची प्रचंड गर्दी आहे. सर्व दर्शनासाठी आलेले आहेत. मुख्य समाधी मंदिराचं सुद्धा तुम्हाला मित्रांनो दर्शन देतो. तत्पूर्वी आता आपण गंगेला निघालेलो आहोत. त्या ठिकाणी धोंड्याचा महिना असल्यामुळे त्या ठिकाणी धोंडे वगैरे दान करतात लोक. हे पहा, बाळ ही पहा, गोदावरी नदी आहे. पाणीसुद्धा पहा, अगदी आज 1 जून तारीख आहे तरीसुद्धा पहा पाणी भरपूर आहे. भारताची दक्षिण गंगा आहे. हे पहा मित्रांनो, या ठिकाणी धोंड्याचा महिना असल्यामुळे धोंडे वगैरे या ठिकाणी दान करतात. दीप प्रज्वलन म्हणजेच दिवेसुद्धा या ठिकाणी दान करतात. आमचे मित्र स्वप्नील तिथे आणि माझी कन्या गार्गी. हे पहा, आमचे दादाचे 2 मुलं सान्वी आणि अद्विक यांनी सुद्धा पाण्यामध्ये जाऊन गंगा स्नान केलेलं आहे. त्यानंतर आम्ही समाधी मंदिराच्या दर्शनासाठी रांगेत उभा आहोत. तर पहा, प्रचंड गर्दी आहे आणि आज रांगसुद्धा भरपूर मोठी आहे. हे पहा, समाधी मंदिर श्री संत एकनाथ महाराज समाधी मंदिर पैठण हे महाराष्ट्रातील एक अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक तीर्थक्षेत्र आहे. हे मंदिर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण शहरात अगदी गोदावरी नदीच्या काठी वसलेलं आहे. अनाथाच्या नाथा तुझं नमो. समाधी मंदिर एकनाथ महाराजांचे हे जलसमाधी स्थान आहे. कृष्ण कमल तीर्थावर नाथांनी आत्मा ब्रह्मांडात विलीन केल्यानंतर त्यांच्या पार्थिवावर या ठिकाणी अग्निसंस्कार करण्यात आले. त्यानंतर या ठिकाणी समाधी मंदिर स्थापित केलेलं आहे. राष्ट्रउद्धारक भगवत भक्त संत कवी एकनाथ महाराज यांचे समाधी मंदिर तसेच त्यांचा राहता वाडा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण शहरामध्येच आहे.
ते हल्लीचे पैठण म्हणजेच पूर्वीचे प्रतिष्ठान हे महाराष्ट्रातील पैठण अगदी गोदावरीच्या काठी वसलेलं हे शहर आहे. हे पहा, या ठिकाणी गाभाऱ्यामध्ये सुद्धा काही महिला फुगडी वगैरे खेळतात. अगदी आनंदामध्ये या ठिकाणी भाविक भक्त प्रत्येक दिवशीच या ठिकाणी दर्शनासाठी येतात. सध्या धोंड्याचा महिना असल्यामुळे तर अगदीच भरपूर लोक या ठिकाणी दर्शनासाठी येतात. प्रचंड गर्दी असते लोकांची. हे पहा, दर्शनासाठी सुद्धा आज भरपूर मोठी रांग आहे. अगदी गाभाऱ्यात आहोत. पहा, मंदिराचा आजूबाजूचा परिसर या ठिकाणी पहा, हे सर्व रांगा आहेत. भरपूर गर्दी आहे भाविक भक्तांची, त्यामुळे रांगसुद्धा तेवढीच मोठी आहे. अत्यंत सुंदर असे देवस्थान आहे, पवित्र देवस्थान आहे. आतमध्ये मोबाईलला परमिशन नसल्यामुळे पहा बाहेरूनच व्हिडिओ घेतलेला आहे. तर सर्वांनी समाधी मंदिराचं दर्शन घ्या, आशीर्वाद घ्या. अतिशय पवित्र आणि जागृत असे देवस्थान आहे. पहा, गाभाऱ्यामध्ये महिला फुगडी वगैरे सुद्धा खेळताना दिसत आहेत. त्यानंतर बाजूलाच दत्ताचं मंदिर सुद्धा आहे. हे जागृत देवस्थान आहे. पहा, सर्वांना तुम्हाला आजूबाजूचा परिसर पहा आणि त्यानंतर तुम्हाला दत्ताचं दर्शनसुद्धा देतो. तरी पहा, अगदी जवळून दर्शन देतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्वांनी दर्शन घ्या, आशीर्वाद घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू मित्रांनो आपण पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.